आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे असं आपण नेहमी सांगतो. हे खरंही आहे. किंबहुना याविषयी कुणाचे दुमत होण्याचं काही कारणच नाही. विज्ञानातल्या नवनवीन संशोधनामुळे आणि तंत्रज्ञानातल्या स्वरूपातील त्याच्या प्रत्यक्ष वापरामुळे, उपयोजनामुळे आज आपल्या जीवनात अनेकविध सुखसुविधा सहज उपलब्ध झाल्या. किंबहुना ज्यांची आपण कल्पनाही केलेली नव्हती अशा सोयी देखील आपल्याला आज उपलब्ध झालेल्या आहेत. याआधी माहीत नसलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आता या विज्ञानाच्याच आधारे आपल्याला अगदी सहजपणे मिळू लागलेली आहे. किंबहुना त्याचा आपल्याला आनंद आणि अभिमानही आहे. मात्र असं असलं तरीही आज देखील काही मूलभूत प्रश्नांची परिपूर्ण स्वरूपातली उत्तरं आपल्याला अद्याप मिळालेली नाहीयेत हेही नाकारता येणार. त्यासंबंधी अजूनही सखोल असं संशोधन सुरूच आहे. अशाच काही प्रश्नांपैकी किंवा मुद्द्यांपैकी मानवी मन या विषयावरल्या अनेक मूलभूत प्रश्नांना आजही आपल्याला उत्तरं शोधता आलेली नाहीयेत. किंबहुना हे अनेक मूलभूत प्रश्न आजही तसेच अनुत्तरित राहिलेले. आजच्या अत्याधुनिक युगात म्हणजे विज्ञान युग ज्याला आपण म्हणतो, या अत्याधुनिक युगात आपल्या शरीराच्या आतले सर्व अवयव, अगदी सर्व अवयव स्पष्टपणे दाखवणारी अनेक साधनं आज आपलं उपलब्ध झालेली आहे. अगदी मेंदू असेल, हृदय असेल, यासह सर्वच इंद्रियांच्या बाबत आता ही बाब सहज शक्य झाली. अगदी लहान विद्यार्थ्यांना देखील याबाबतची आता माहिती झालेली आहे. मात्र मानवी मन नेमकं कुठे आहे, त्याची रचना नेमकी कशा प्रकारची असते, हे मानवी मन शरीरात कुठे दिसतं का, या संबंधी ठोसपणे ठामपणे दाखवून देणारं एकही वैद्यकीय उपकरण मात्र निदान या क्षणापर्यंत तरी आज तागाय उपलब्ध झालेलं नाहीये ही वस्तुस्थिती. अर्थात मानवाचं मन हे जरी प्रत्यक्षात दिसत नसलं, म्हणजे निदान या क्षणापर्यंत तरी ते दिसलेलं नसलं, कारण विज्ञान प्रगतीशील आहे, कदाचित उद्या दिसेलही, पण निदान अजून दिसलेलं नाहीये. दिसत नसलं तरी या मनाचं अस्तित्व मात्र आजपर्यंत कोणीही नाकारू शकलेलं नाहीये. आजही कोणाला नाकारता येणार नाही, भविष्यातही नाकारता येणार. किंबहुना मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी या नावाची एक स्वतंत्र विज्ञान शाखा, शास्त्र शाखा अधिकृतपणे मान्य पावलेली. मानवी मनाला मानवाच्या वाटचाली जीवनात अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं असल्यामुळेच या मनाबाबतच्या अभ्यासाला देखील अतिशय विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे. मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी ही विज्ञान शाखा काही जणांना तुलनेने नवीन वाटते. अर्थात तशी ती नवीन नाही हेही लक्षात घ्यावं लागतं. पण आपल्या संस्कृतीत मानवी मनाला अत्यंत महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे हे मात्र या संदर्भात लक्षात घ्यावं लागतं. अगदी आपल्या भगवद्गीतेमध्ये देखील मानवी मनाच्या संदर्भातला एक महत्वाचा उल्लेख सहजपणे आढळून येतो आणि तो अनेकांच्या पाठात उल्लेख आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः हे आपल्या भगवद्गीतेतल्या एका श्लोकातलं वचन अनेक वक्त्यांकडून अनेकदा अनेक कारणास्तव उद्धृत करण्यात येत असते आणि ते सार्थही आहे. राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामी यांनी तर मनाला उपदेश करण्यासाठी मनोबोध म्हणजेच मनाचे श्लोक हे अत्यंत प्रभावी माध्यम वापरले. मंगलाचरणाच्या श्लोकानंतर अगदी लगेचच मना सज्जना भक्ती पंथेची जावे असं आवाहन श्री समर्थांनी आपल्याला केले. अर्थात या ठिकाणी समर्थांनी केवळ मना सज्जना असं संबोधन नाही केलंय, मनाला सुस्करण्यासाठी फक्त मना सज्जना असं संबोधन त्यांनी वापरले असं जर आपल्याला वाटलं तर ते आपल्याला मर्यादित चिंतन म्हणावं लागेल. त्यांनी मनाला एक प्रश्न विचारलाय, मना सज्जना तू सज्ज आहेस ना, आता मग पुढची वाटचाल नीट कर असा प्रश्न विचारून समर्थांनी पुढच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन देखील केलेलं आहे.
आजवर अनेक संतांनी मानवाच्या मनालाच उपदेश करण्यावर अधिक भर दिलाय. त्यामुळे अध्यात्मात सुद्धा या मानवी मनाला अत्यंत महत्वाचं स्थान देण्यात आलं असल्याचं सहजपणे लक्षात येऊ शकेल. खर तर याच विषयावर सखोल विचार करण्याची प्रत्येकाला गरज आहे. हा विषय केवळ मानसशास्त्रज्ञांसाठी किंवा मानसोपचार तज्ञांसाठी नव्हे, हा आपल्या सर्वांसाठी आवश्यक विषय आहे. मनोव्यापार आणि बुद्धी ही मानवाची प्रमुख वैशिष्ट्य मानले जातात आणि याबाबतचं चिंतन ही आज काळाची गरज ठरली. ती प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे. आपल्या शरीराच्या आरोग्याबाबत आपण नेहमीच चर्चा करत असतो. काही वेळा तर आपण त्याबाबत नको इतकी काळजी आणि चिंताही करत असतो. मात्र आपल्या मनाचं आरोग्य बिघडतं हे आपण कधी फारसं लक्षातच घेत नाही. किंबहुना ते आपण मुद्दामून करतो असं नाही, पण आपल्या लक्षातही ते येत, कारण आपण तशी सवयच मनाला लावून घेतली नाही. आपलं शरीर आणि मन यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. मनाच्या आरोग्यावर आपलं शारीरिक आरोग्यही प्रामुख्याने अवलंबून असतं हे वास्तविकता सर्वांना मान्य करावी लागते. म्हणूनच तर मन चंगा तो कटौतीमय गंगा हे वचन आपल्या सर्वांनाच माहीत झालंय. किंबहुना जगद्गुरु विश्ववंद्य संत श्री तुकाराम महाराज म्हणाले त्यानुसार, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. या वचनाचं महत्व हे केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरतं नाही लक्षात घेऊन चालत, ते प्रत्यक्ष व्यवहारातही आवश्यक आहे. किंबहुना ही एकदा सवय लागली की आपला व्यवहार आणि आपलं जीवन आनंददायीच होतं. ते आपल्यासाठीही आनंददायी असतं आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या सहवासातल्या प्रत्येकासाठी ते उपयुक्त ठरतं. मन या विषयाबाबत भारतीय दर्शनशास्त्रात अत्यंत सूक्ष्म विचार झाले. आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी मन या विषयावर अत्यंत सखोल विचार केलाय, सखोल चिंतन केलंय. भगवान गौतम बुद्धांनी ध्यानाच्या माध्यमातून म्हणजे आपलं मन एकाच विषयावर केंद्रित करून ज्ञानप्राप्ती करून घेतली होती. ही बाब सर्वज्ञात आहे. मानवाची पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत ना, ती बाहेरचं जग आपल्याला दाखवतात, पण आतलं जग पाहण्याची क्षमता त्या पंच ज्ञानेंद्रियांमध्ये नाहीये. मनाच्या सर्व वृत्तींचा विरोध आणि निरोध करून हे आतलं जग आपल्याला पाहता येतं, ते आपण पाहू शकतो असं शास्त्रकारांचं मत आहे, त्यांचं म्हणणं आहे. आपल्या शरीराचा विचार करण्यातच आपलं संपूर्ण जीवन, संपूर्ण आयुष्य आपण खर्च करतो. मात्र आपल्या मनाबाबत मात्र जेवढं आवश्यक आहे तेवढं व्यापक आणि सखोल चिंतन आपण करत नाही. खरं तर हे चिंतन करण्याची खरी आवश्यकता आहे. म्हणूनच तर मानवी मनासंबंधी विचार करणं, त्याच्या संबंधी मनन करणं, त्याच्या संबंधी चिंतन करणं हाच या आत्ताच्या मालिकेमागचा हा खरा प्रामाणिक प्रयत्न आहे असं सांगायला हरकत.